नमस्कार, पारवे ताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज मी मुलांसाठी बनवणार आहे हक्का नूडल्स। तर त्यासाठी मी हे नूडल्स घेतलेले आहेत। पत्ता गोबी, शिमला मिरची, पातीचा कांदा, साधा कांदा, टोमॅटो आणि इथे 2 मिरच्या, थोडंसं लसूण आणि अद्रक बारीक कट करून घेतलेला आहे। 7-8 मिऱ्यांची पूड घेतलेली आहे आणि नूडल्स मसाला घेतलेला आहे। तेल, मीठ आणि थोडेसे विकतचे मसाले। साहित्य पाहिलेलं आहे। आता आपण कृतीला सुरुवात करू। तर सुरुवातीला मी हे पातेलं ठेवलेलं आहे। त्यामध्ये आता पाणी ठेवणार आहे उकळण्यासाठी। त्यामध्ये थोडंसं अगोदर नूडल्स मी वाफवून घेणार आहे। तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी पाण्याला उकळी आलेली आहे। त्यामध्ये आता मी 1 चमचा मीठ टाकणार आहे। आता यामध्ये हे नूडल्स टाकणार आहे। नूडल्स आपल्याला जास्त वाफवायचे नाही, फक्त 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यायचे। तर अशा प्रकारे टाकून याला व्यवस्थित असं मोकळं करून घ्यायचं अगोदर। तीन मिनिटं झालेले आहेत। या ठिकाणी नूडल्स छान वाफलेले आहेत। असं एक नूडल्स घेऊन असं तोडून पण पाहू शकता, लगेच तुटायलेत। तर हे नूडल्स या ठिकाणी झालेले आहेत। तर हा चायनीज पदार्थ आहे, पण हा मुलांना फार आवडतो। तर तुम्ही या पद्धतीनं घरच्या घरी असं मुलांना बनवून देऊ शकता। तर या ठिकाणी अगोदर मी असं चाळणीमध्ये हे नूडल्स काढून घेणार आहे। यावर थोडंसं कारण नूडल्स छान वाफलेले आहेत, ते जास्त गाळ होऊ नये म्हणून लगेच थंड पाणी वापरायचं। आता यावर परत मी 1-2 चमचे तेल वापरणार आहे की नूडल्स एकमेकांना चिटकले नाही पाहिजे। पूर्ण असे मोकळे करून घ्यायचे। तर या ठिकाणी मी असे प्लेटमध्ये काढून घेणार आहे नूडल्स। या ठिकाणी मी पूर्ण नूडल्स असे मोकळे करून घेतलेले आहेत। आता थोडेसे हे बाजूला ठेवू आणि याची मसाला करून घेऊ। तर गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे। त्यामध्ये आता थोडंसं तेल टाकणार आहे। आता त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक हे कट केलेलं हे टाकणार आहे। हे पूर्ण लाल होईपर्यंत छान मस्त भाजून घ्यायचं। या ठिकाणी लसूण आणि अद्रक मस्त लाल झालेले तेलामध्ये, आणि हे तेल मी पूर्ण असं कढईला लावून घेतलेलं आहे, कारण आपण नूडल्स टाकल्याच्या नंतर चिटकणार नाहीत ते कढईला। पूर्ण कढईला असं तेल लावून घ्यायचं पूर्ण। तर आता यामध्ये मी हे बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे। कांदा पण 2 मिनिटं अगोदर तेलावर परतून घेणार आहे। खूप जास्त म्हणजे हे परतायचे नाही, थोडंसं आपल्याला हे कच्चंच ठेवायचे पूर्ण भाज्या। आता यामध्येच शिमला मिरची, हे पातीचा कांदा, टोमॅटो आणि पत्ता गोबी। तर या ठिकाणी तुम्ही गाजर पण वापरू शकता, माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी वापरलेलं नाही। आता उगाच 1 मिनिटं हे भाज्या तेलावर अशा फ्राय करून घेणार आहे। या ठिकाणी 1 मिनिटं मी ह्या भाज्या अशा वाफवून घेतलेल्या आहेत तेलावर। आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट वापरणार आहे, मिऱ्याची पूड 2 चमचे, सोया सॉस वापरणार आहे, परत रेड चिली सॉस वापरणार आहे 2 चमचे, केचप वापरणार आहे 2 चमचे, व्हिनेगर वापरणार आहे। चांगले मसाले मिक्स करून घ्यायचे अगोदर भाज्यांमध्ये। मीठ मी अगोदर वापरणार नाही, कारण मिठामुळे भाज्यांना पूर्ण पाणी सुटेल, त्या शेवटी मीठ वापरणार आहे। आता यामध्ये हे नूडल्स मसाला वापरणार आहे। वाफवून घेतलेले नूडल्स हे पूर्ण अशा हाताने मोकळे करून टाकायचे। यामध्ये पूर्ण छान मस्त मोकळे झालेले आहेत नूडल्स, बघू शकता। आता हे पूर्ण मी असे मिक्स करून घेणार आहे। आता या ठिकाणी मीठ अगोदर पण वापरलेले सुरुवातीला वाफवते वेळेस, आता थोडंसं मीठ वापरणार आहे चवीनुसार। आता हे पूर्ण नूडल्स असे मिक्स करून घेणार आहे या मसाल्यामध्ये। तर
तर या ठिकाणी नूडल्स तयार झालेले आहेत. तर बाहेरून न विकत आणता तुम्ही घरच्या घरी असे मुलांना मस्त नूडल कमी खर्चामध्ये पोटभर असा नाश्ता मुलांना करून देऊ शकता. तर अशा प्रकारे खाण्यासाठी नूडल्स तयार झालेले आहेत. तुम्ही मस्त घरच्या घरी असे करून खाऊ शकता. खूप सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.